लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पोलीस ठाणे पाचोड यांची उत्तम कामगिरी, वाळू तस्करांना घेतले ताब्यात। 30,22,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त। याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की दिनांक 23 ऑगस्ट रोजी 11 वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे पाचोड येथे आडूळ बीटमध्ये पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सब पोलीस निरीक्षक पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे, पोलीस हवालदार दुलत यांच्यासोबत होमगार्ड स्टाफ यांना गुप्त बातमीदार यांच्याद्वारे मिळालेल्या माहितीवरून घारेगाव येथे सुखना नदी पात्राजवळ एकूण 5 आरोपी नामे लक्ष्मण विष्णू वीर वय 25 वर्ष राहणार घारेगाव, विष्णू भीमराव लहाने वय 58 वर्ष राहणार घारेगाव, सतीश गणेश लहाने वय 34 वर्ष राहणार घारेगाव, प्रल्हाद तेजराव वाघ वय 25 वर्ष राहणार दरकवाडी, भरत काकासाहेब लहाने वय 35 वर्ष राहणार घारेगाव हे सर्व अवैधरित्या घारेगाव येथील सुखना नदी पात्रात 5 वाळूने भरलेले ट्रॅक्टर सोबत आढळून आले। त्यांच्या ताब्यातील विना क्रमांकाचे ट्रॅक्टर वाहन जप्त करण्यात आले। त्यांच्याजवळून वाळू वाहतूक करण्याचा कोणताही शासकीय परवाना नव्हता। स्वतःच्या फायद्याकरिता बेकायदेशीरित्या वाळू चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने वाळू वाहतूक करताना आढळून आले। यावरून 5 आरोपी व नमूद ट्रॅक्टर हे पोलीस ठाणे पाचोड येथे आणून त्यांचा जप्ती करून पंचनामा करण्यात आला। सदरील जप्ती पंचनामा कार्यवाहीमध्ये 5 नंबर नसलेले ट्रॅक्टर आणि त्याच्यासोबत वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह जप्त केले असून एकूण 30,22,500 रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून पंचांसमक्ष जप्त करण्यात आला। सदरील प्रकरणामध्ये पोलीस ठाणे पाचोड येथे अपराध क्रमांक 322/2025 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सब पोलीस निरीक्षक पंडित साहेब यांच्या आदेशाने पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे हे करत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.